नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 20-23. अथव्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः. ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. यावदेतान्निरीक्ष्यैः योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. योत्स्यमानानवेक्षेह य एतेऽत्र समागताः. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः. शब्दार्थ. अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर हनुमान होते. रथाचे सारथ्य स्वतः योगेश्वर कृष्ण करत होते. युद्धाला सुरुवात करण्याआधी स्वतःचा रथ दोन्ही रथांच्या मध्ये उभा कर असे अर्जुनाने कृष्णाला सांगितले, जेणेकरून आपल्याला नक्की कोणाशी युद्ध करायचे आहे हे एकदा नीट पाहून घेता येईल. दुष्टबुद्धी दुर्योधनाच्या बाजूने कोण लढत आहे ते युद्धे बघता येतील. भावार्थ. इथे अर्जुन हे जे लोक मानवतेच्या जनकल्याणाच्या योग्य बाजूने लढा देतात, चुकीच्या गोष्टींना विरोध करतात, अशा लोकांचे प्रतीक आहे. हनुमान म्हणजे वारा. परिस्थिती कोणत्या दिशेने बदलत आहे याचे अनुमान असणे आवश्यक असते. अर्थात हनुमान म्हणजे बदलाचे ज्ञान. बदल हा निसर्गाचा नियम आहे. परिस्थिती बदलत असते आणि त्यानुसार आपण बदलणे क्रमप्राप्त आहे, तरच आपण टिकू शकतो. आपले ज्ञान यद्ययावत ठेवणे ही काळाची गरज आहे. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा नियम आपण जाणतोच. कृष्ण हे तर चैतन्याचे प्रतीक, आपला अंतरात्मा, जो आपल्याला अखेरपर्यंत साथ देतो. जी बाजू योग्य आहे, न्याय्य आहे, त्याला ईश्वर नेहमी साथ देतो. इथे दुष्ट म्हणजे चुकीची पद्धत. आपण दुष्ट म्हणजे क्रूर समजतो. युद्ध म्हणजे लगेच शत्रू लढाई असे नव्हे, तर निर्णायक परिस्थिती जिला आपण नेहमी सामोरे जातो. काय करावे हा निर्णय सतत घ्यावा लागतो, त्या दृष्टीने विचार मांडला आहे. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याआधी आपल्या विरुद्ध प्रतिकूल कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेतले पाहिजे. समोरच्याला कोणत्या गोष्टी सहाय्यक ठरू शकतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कार्य करणे म्हणजे आपला वेळ, शक्ती वाया घालवण्यासारखे आहे. पूर्वतयारी न करता काम चालू करणे व्यर्थ आहे. थोडक्यात अभ्यासाशिवाय परीक्षा देण्यासारखे आहे. जर एखाद्या कार्यात अपयश आले तर आत्मपरीक्षण नक्की करावे. 3 गोष्टी तपासून पाहायला हव्यात. आपण संभाव्य बदलांचा आढावा घेतला का? आपली बाजू योग्य म्हणजे धर्माला धरून आहे का? आणि आपण नक्की कशाचा सामना करायचा आहे म्हणजे आपल्याला काय हवे आहे हे लक्षात घेतले आहे का? एक उदाहरण बघू. मुलाला आपण सांगतो की बाळा, सगळ्यांशी आदराने बोलावे. योग्यच आहे ना? पण आपला अनुभव सांगतो की मूल अतिशय उर्मटपणाने बोलते. इथे आत्मपरीक्षण गरजेचे आहे. मूल सांगून ऐकत नाही, अनुकरणाने शिकते. जर घरातील सर्व व्यक्ती सर्वांशी आदराने वागत असतील तरच ते मूल नीट बोलते. हळू बोल हे जर आपण त्याला ओरडून सांगत असू तर ते हळू बोलेल का? मी मोठा आहे म्हणून मी कसंही वागीन असं म्हणालो तर ते ऐकेल का? आमच्या वेळी असं नव्हतं म्हणून उपयोग नाही. आपल्याला सख्खी चुलत मिळून 4-5 भावंड होती, ते एकटे आहे. आपण आपल्या भावंडांचे बघून शिकलो, ते मूल आपले बघून शिकणार. इथे मुलाला नीट बोलणे अपेक्षित असते का आपले ऐकणे? असे द्वंद्व रोजच्या आयुष्यात सतत येते. गीतेचा अर्थ समजून घेऊन त्यावर सहज मात करू. श्लोक 24-27. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्
उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति। तत्रापश्यात् स्थितान् पार्थः पितॄनत पितामहान्। आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा। श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि। तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्। शब्दार्थ. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, अर्जुनाने सांगितल्यावर श्रीकृष्णाने रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर राजांसमोर उभा केला. भगवान अर्जुनाला म्हणाले, पार्था, युद्धासाठी जमलेल्या कौरवांना पहा. त्यावेळी अर्जुनाने दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतकांना पाहिले. तेथे असलेल्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त होऊन अर्जुन शोकाकुल झाला. भावार्थ. यात अर्जुनाला संबोधून 3 संबोधने आले आहेत. पार्थ, गुडाकेश, कौंतेय. अर्जुन म्हणजे सर्जनशील, लक्षपूर्वक काम करणारा. पार्थ म्हणजे राजकुमार, भूमिपुत्र. गुडाकेश म्हणजे निद्रेवर विजय मिळवलेला आणि कौंतेय म्हणजे कुंतीचा मुलगा. गीतेतील वेगवेगळी संबोधने हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरावा. आपले ध्येय मिळवण्यासाठी यशस्वी माणसाला किती कष्ट करावे लागतात, किती अडथळे पार करावे लागतात, किती मानसिक ताणाला तोंड द्यावे लागते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन. प्रत्येकाला आपले कार्य करताना या परिस्थितीतून जावे लागते. आपण आपले ध्येय गाठताना खूप कष्ट घेतो, तहानभूक विसरून त्यावर लक्ष केंद्रित करतो. आपण आपल्या कुटुंबावर प्रेम करतो, पण आधी देशाप्रती, समाजाच्या उन्नतीसाठी असलेले आपले कर्तव्य करणे भाग असते. अशावेळी आपले विचार, कार्य आपल्या आप्तजनांना पटत नाही, आवडत नाही. पटले तरी ते रूढी, परंपरा, त्यांची तत्त्वे, मते यासाठी आपल्या कार्याला विरोध करतात. आपल्याला हे अनपेक्षित असते. त्यांनी सहाय्य केले नाही तरी किमान विरोध करू नये असे वाटते. आपल्या कार्याला आपल्या माणसांचे आशीर्वाद, शुभेच्छा असणे आपल्याला उभारी देणारे असते. परंतु ते प्रोत्साहन न देता आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करतात. परक्यांचा प्रतिकार करणे सोपे असते, पण आप्तजनांचा विरोध मोडून काढणे अवघड जाते. मग आपल्याला एकाकी, उदास वाटते. ही गोष्ट शोक निर्माण करते. फार मोठे कार्य नव्हे तर अगदी दैनंदिन जीवनातही आपली आवड, छंद जोपासणे आपल्या माणसांना त्रासदायक वाटते. हल्लीच्या कार्यालयीन वेळा, कामाचे स्वरूप यातही ही परिस्थिती निर्माण होते. आपण आपल्या कामाला, पैशाला कुटुंबापेक्षा जास्त महत्त्व देतो असा समज होतो. आपल्याला आपली प्रगती आणि आपल्या कुटुंबाची साथ, प्रेम दोन्ही हवे असते. याचा समतोल कसा साधावा हा खरा कळीचा मुद्दा आहे. तर आता आजचे निरूपण येथे संपवू. जय श्री कृष्ण.